आता ह्यांचे दिले नाही ते दुसरा हा ठीक आहे. ते सांगितले स्कोर लिहायचं काय विषय नाही. तू दिवसभर आहे काय दिवसभर आहे. हॅलो. तर मॅचला होईल सुरुवात. पंचांचा इशारा लेट्स प्ले. परंतु ओके ओके काहीसा वेळ स्कोरर देखील आमचे दोन्ही टीम्स अतिरिक्त खेळाडू पाठवा प्लीज. नाव आलेत. बॅटिंग टीम PSP ब्लास्टर्स विनंती असेल एक अतिरिक्त खेळाडू इथे पाठवा कारण तुमच्या खेळाडूंची नावं प्रॉपरली स्कोररकडे पोहोचणं गरजेचं. ओके दीपक आवटी आणि प्रवीण माळी ही ओपनिंग पेअर आहे. सिद्धार्थ राणे गोलंदाजी मार्कवर. तर आता पंचांचा इशारा यस लेट्स प्ले. करूया डावाला सुरुवात. पहिला चेंडू तेज तर्रार आणि वेगवान परंतु दिशा मात्र भरकटली. सुरुवात केली गोलंदाजाने चेंडू टाकण्यासाठी परंतु मात्र दिशा तिथे भरकटली आणि पंचांकडून देखील दंडात्मक कारवाई. अकाउंट ओपन. खातं इथे उघडलं गेलं. पुन्हा एकदा पंच दोन्ही हात जमिनीला समांतर करतील आणि धाव अवांतर कळवतील. यावेळेस मात्र आपण पाहिलं बॅकफुटवरती थांबून नक्कीच चेंडू कट करण्याचा प्रयत्न केला गेला आणि इथे मात्र पुनरागमन केलं. वापसी केली. कमबॅक केलं गोलंदाजाने. डॉट बॉल नंतर अजून एक शरीर भेदक गोलंदाजीचा मारा. आता मी म्हणेल टप्पा आणि लाईन अँड लेंथ देखील गोलंदाजाला सापडली. फक्त खेळाडूंना विनंती असणार आहे पंचांसमवेत संघनायक किंवा कॅप्टनच चर्चा करतील डिस्कशन करतील. आणि इथे देखील अगदी शफल होऊन स्ट्रोक खेळून काढण्याचा प्रयत्न होता. पुन्हा एकदा दंडात्मक कारवाईला सामोरं जावं लागते गोलंदाजाला. 3 धावा धफलकावरती ज्या पाहायला मिळतील. इथे देखील बॅटच्या आतील कडा आहे. पुन्हा एकदा चेंडू शरीरावरती जाऊन आदळतोय. काही चेंडू खराब पडतात तदनंतर चांगले चेंडू देखील त्या ठिकाणी पाहायला मिळतील. आणि इथे हा गती परिवर्तनाचा चेंडू होता. चेंज ऑफ पेस काहीसं मी म्हणेल की चेंडूवरती गरकन बोटं वळवली. इथे पुढे सरसावत प्रहार मिस टाइम स्ट्रोक फटका फसलाय आणि इथे मात्र विकेटचं पतन. फलंदाज होतील लॉंग ऑफच्या ठिकाणी झेल बाद. थँक्यू. न्यू बॅटर नवीन फलंदाजाचं नाव बॅटरचं नाव आमच्यापर्यंत प्लीज कळवा. प्रमोद. ओके. न्यू बॅटर कम्स इन टू द क्रीज. नवीन फलंदाज खेळपट्टीवरती दाखल आहेत. 3 धावींवरती पहिला गडी गारद आहे. एका विकेटचं पतन यापूर्वी आपण पाहिलं. राज यांचा चांगला झेल आणि यावेळेस मात्र यष्ट्यांच्या देखील खूप जवळून तो चेंडू टाकण्याचा प्रयत्न होता. पुन्हा एकदा दिशा भरकटली. अगदी वाईड लाईनला टार्गेट करत केली जाणारी गोलंदाजी होती परंतु अतिरिक्त धाव संघाच्या खात्यामध्ये जमा. वाईटचं सिग्नल पंचांचं. इथे बॅटच्या आतील नक्कीच कडा आहे. यष्टीरक्षकाचा त्या ठिकाणी थ्रो येईल गोलंदाजाकडे आणि चित्त्याची चपळाई हरणाची गती देखील तिथे आपण पाहतोय. पहिल्या षटकाचा खेळ इथे संपलाय आणि धफलकावरती BSP ब्लास्टर्स 5 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. एक चांगलं असं मी म्हणेल आयोजन नियोजन आहे. फक्त आणि फक्त खेळून इथे आपला खेळ साकार करायचा आहे. प्रदर्शन दर्शवायचं आहे. लाईव्हच्या माध्यमातून देखील जोडल्या जाणाऱ्या सर्व आमच्या क्रिकेट रसिकांचं इतर परिवारांचं फॅमिली कुटुंब सदस्यांचं देखील हार्दिक असं स्वागत असेल. न्यू बॉलर नवीन गोलंदाज गोलंदाजी मार्कवर. नाव गोलंदाजाचा कळवा. बॉलर नेम ओके अभिजित. ओहो इथे यष्टीरक्षकाकडून तो चेंडू निसटतोय आणि बॅकअप सुरेख आहे. 22च्या स्वरूपातील ही एक धाव असणार आहे. बॅकअप ठेवणं गरजेचं आहे. बॅकअप ठेवलं नाही तर पॅकअप होईल. आणि चांगली कामगिरी शॉर्ट थर्डमॅन च्या खेळाडूच्या माध्यमातून. इथे मात्र हा टप्पा सुरेख आहे. अगदी बॅकफूट पंच करण्याचा प्रयत्न होता परंतु संपर्क नाही. पुन्हा एकदा अखूड पद्धतीचा चेंडू होता.
शॉर्ट ॲम जॅम्पूल, बट डायरेक्ट हिटचा प्रयत्न, थ्रो देखील त्या ठिकाणी लाजवाब वेगवान तेच तयार होता, परंतु यशने त्या ठिकाणी मिस होत आहेत. 7 धावा धफलकावरती असणार आहेत. नेक्स्ट बॉल, इथे देखील गॅप शोधण्याचा प्रयत्न. हो वा, स्वतःला झोकून दिलं आणि चेंडू देखील रोखून ठेवला. सिंगल तर येणार आहे. स्ट्राईक रोटेशनवरती देखील भर आहे. 8 धावा धफलकावरती आपण पाहणार आहोत. 4 चेंडू जे आतापर्यंतचे कमालीचे मी म्हणेल. पुन्हा एकदा प्रहारावरती प्रहार करण्याचा प्रयत्न फलंदाजांचा पाहायला मिळतोय. लॉंग ऑनचे खेळाडू देखील पुन्हा इम्प्रेस करतायत, प्रभावित करतायत क्षेत्ररक्षणामध्ये. धफलकावरती 9 धावा आहेत. आणि इथे देखील लॉफ्टेड स्ट्रोक, परंतु डीप मिड विकेटचा खेळाडू देखील पाहू शकतो आपण अगदी सीमारेषेच्या जवळपास तैनात असणार आहे. 2 षटकांचा खेळ इथे संपलाय आणि धफलकावरती आपण पाहतोय BSP ब्लास्टर्स 10 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. न्यू बॉलर, नवीन गोलंदाजी मार्कवर तैनात केला जाईल, कारण एक पार्टनरशिप मी म्हणेल, साझेदारी नक्कीच या ठिकाणी बनत असताना पाहायला मिळणार आहे. परंतु या गोलंदाजावरती नक्कीच मोठी जबाबदारी. गोलंदाजाचं नाव कळवा. प्रणव. ओ, इथे मात्र भन्नाट वेगावरती स्वार होऊन टाकला जाणारा हा चेंडू आपण पाहिला. जैसे थे बल्लेबाज खडे के खडे रह गए. इथे देखील स्ट्रॉंग बॉटम हँडचा वापर करण्याचा प्रयत्न. डीप मिड विकेटचे खेळाडू पुन्हा एकदा चेंडूवरती ताबा मिळवतील, चेंडू उचलून फेकतील. तोपर्यंत फलंदाज देखील 1 धाव संघाच्या खात्यामध्ये जमा करतायत. 11 धावा जे धफलकावरती असतील. 11 रन्स, लॉस ऑफ 1. परंतु इथे देखील गॅप शोधण्याचा प्रयत्न आणि खेळाडू धावत पळत जातील. हो, प्रयत्न तिथे केला आणि प्रयत्न अपुरा. चेंडू सीमारेषा पार, चौकार, 4 धावा. थँक्यू. 15 धावा धफलकावरती. इथे देखील गोलंदाजाच्या अगदी डाव्या पायाला मी म्हणेल बाय बाय करत चेंडू सरळ सीमारेषेच्या पलीकडे फरार. इथे देखील बॅक टू बॅक दुसरा पाहायला मिळाला. नेत्रदीपक फटक्याचा आविष्कार, चौकार. 19 धावा धफलकावरती. थँक्यू. धन्यवाद डीजे. पुन्हा एकदा इथे देखील आपण पाहिलं तर लोवर फुल टॉस चेंडूवरती फुल टोल वसूल करण्याचा प्रयत्न होता. इथे बॅटची कडा लागून तो चेंडू पुन्हा एकदा फलंदाजाच्या शरीरावरती जाऊन आदळतोय. 5 चेंडू आतापर्यंतचे आपण पाहिले आणि इथे देखील गोलंदाजाच्या डोक्याच्या अगदी वरतून तो चेंडू नक्कीच ट्रॅव्हल केला जातो लॉंग ऑफला. राज पुन्हा एकदा त्या ठिकाणी तैनात असतील. एका धावींवरती फलंदाजांना देखील थांबवलं जातं. षटकाची समाप्ती होईल. 3 षटकांचा खेळ इथे संपलाय. धफलकावरती 20 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. न्यू बॉलर, नवीन गोलंदाज, पण नावं आम्हाला कळवत जा, विनंती असेल. थोडंसं जोरात सांगा. सिद्धार्थ आहे का? ओके. आणि इथे मात्र चेंडूने काटा बदललाय. डॉट बॉलने सुरुवात आहे. 1 षटक हाताळलंय, तिथे 5 धावा खर्च केल्यात. एक महत्वाचा बळी आपल्या नावे देखील केलाय सिद्धार्थ यांनी. आणि इथे देखील फलंदाजांना अडचणीमध्ये टाकण्याचं सामर्थ्य आपल्याला पाहायला मिळतं. एक चांगली क्षमता आहे, चांगली गुणवत्ता आहे. आणि पुढे सरसावत जो प्रहार केला गेला तो देखील तिथे थांबवला जातोय. खेळपट्टीची मदत आहे. संघनायकांनी सांगितलं होतं की आम्ही कमीत कमी धावेंमध्ये रोखण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि ती कहाणी इथे मात्र सुरू आहे. इथे लागली बॅटची कडा और अगले ही पल बल्लेबाज डगआउट की ओर चल पड़ा. विकेटचं पतन. डीजे ऑन फायर.
इथे देखील पुन्हा एकदा गॅप शोधायचा प्रयत्न, तिथे खेळाडू धावत पळत जातील. इथे मात्र बॅकअप सुरेख आहे. अगदी मी म्हणेल सीमारेषेच्या जवळपास खेळाडू हजर होते, त्यामुळे नक्कीच या प्रहारावरती रोख लगावली गेली. परंतु परंतु खिलाड़ी के मस्तक पर हर बार बल्लेबाज देंगे इस कदर दस्तक. षटकार 6 धावा. चेंडू बॅटवरती आला आणि जसा आला विरकावून दिला. षटकार 6 धावा. डीजे 34 धावा धाफलकावरती. 2 चेंडू शिल्लक, परंतु इथे झेल. टिट फॉर टॅट जैसे को तैसा, शास्त्रचं प्रत्युत्तर. फलंदाज बा Remix.
थँक्यू. आशिष, यापूर्वी कॅच कोणी घेतला होता एकदा नाव आम्हाला कळवा. संतोष, पंकज. यावेळेस पुन्हा एकदा बॅटची कडा आणि फलंदाजाला डगआउटच्या दिशेने रवाना केलं गेलं. फलंदाज बाद. थँक्यू. यानंतरच्या ज्या मॅचेस आहेत खेळाडूंना विनंती व खेळाडूंची यादी लिस्ट लगेच आमच्यापर्यंत पोहोचवा. न्यू बॅटर, नवीन फलंदाज राम काळे तोडतील का गोलंदाजांच्या डॉट बॉल्सचे जाळे, हे पाहणं गरजेचं आहे. 51 वरती 5 आतापर्यंतची स्थिती. 4 चेंडू झालेत. 7वं षटक हे प्रगतीपथावर. परंतु इथे पाहू शकतो आपण चांगला टप्पा आणि चांगले लाईन अँड लेंथ. डॉट बॉल पुढे सरसावत प्रहार. इथे गोलंदाज स्वतः फॉलो थ्रू मधून जाऊन सांगतील कॅच घेण्यासाठी मी असेल तिथे सज्ज. फलंदाज झेलबाद. विकेट. डीजे ये. थँक्यू. षटकाची समाप्ती झाली. 7 षटकं संपली बरोबर ना. आणि शेवटचं एक षटक शिल्लक आहे. 8 षटकांचा असणारा सामना आहे. आत्तापर्यंत धावा जर का आपण पाहिलं तर संघनायकाने टॉस जिंकून जो क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला त्यावरती नक्कीच गोलंदाज देखील खरे उतरलेत. त्या विश्वासावरती खरे उतरलेत. परंतु शेवटचं जे षटक आहे साहजिकच आहे डेथ ओव्हर स्पेशलिस्ट गोलंदाजच येणार आहे. नाव आहे गोलंदाजांचं. फलंदाजाचं सुयश आहे परंतु गोलंदाजांचं स्वप्नील माने. देखिए अगर आप बार बार दिशा से भटकोगे तो अंपायर की नजरों में खटकोगे. व्हाइट बॉल. अतिरिक्त अवांतर धाव संघाच्या खात्यामध्ये जमा होईल. लो टॉस फुलटोल वसूल करण्याचा प्रयत्न तिथे फसलाय आणि चेंडू देखील हातातून निसटला. इथे कैच छूटा और गेंदबाज का दिल टूटा. दिल के टुकड़े होंगे हजार, क्या बल्लेबाज करेंगे बड़ा प्रहार. यस, दिशा तर दर्शवली आहे परंतु मुकद्दर रूट आहे का बल्लेबाज का. विकेटचं पतन. फलंदाज इथे लॉंग ऑफच्या दिशेने. झेलबाद. डीजे इथे नाकाबंदी मी म्हणेल फलंदाजांसाठी खेळाडूंनी केली. कारण चेंडू हवेमध्ये टिपला जातोय. झेल देखील टिपला जातोय. 53 धावा दफलकावरती आहेत. 53 लॉस ऑफ 7. 4 चेंडू अजूनही शिल्लक आणि फलंदाज नवीन आहेत. नाव आहे महेश. काहीसा क्षेत्ररक्षणाचं जाळं पुन्हा एकदा मी म्हणेल विणलं जात आहे आणि त्या जाळ्यामध्ये फलंदाजांना अडकवण्याचा प्रयत्न. लेफ्ट हँडेड बॅटर विस्फोटक आणि विध्वंसक फलंदाज ज्या मैदानाच्या आतमध्ये. ओ गोलंदाजाच्या अगदी डोक्याच्या वरतून तो चेंडू टोलावलाय. यष्टी रक्षकाकडे थ्रो आणि इथे मात्र केवळ एकच. 54 धावा दफलकावरती असतील. शेवटचे आपण पाहिले तर 3 चेंडू शिल्लक आहेत. यावेळी देखील जमिनी समांतर फटका. कुठल्याही प्रकारची धाव तिथे मात्र नाही. डॉट बॉल. यावेळेस डीप स्क्वेअर लेगला हा चेंडू टोलावलाय. तिथे देखील खेळाडू तैनात असणारे सज्ज असणारे हा चेंडू स्टॉप करण्यासाठी अडवण्यासाठी आणि सिंगलच्या मदतीने दफलकावरती जर का आपण पाहिल्या तर 55 धावा आणि पहिल्या इनिंग पहिल्या डावातील यापुढचा असणार आहे शेवटचा चेंडू. तो कसा हाताळला जाईल, तो चेंडू कसा टोलावला जाईल यावरती नक्कीच डगआउटमध्ये देखील सर्व BSP ब्लास्टर्स खेळाडूंची नजर. परंतु तिथे मात्र गोलंदाज असतील. फलंदाजाला बाद करण्यासाठी हजर. विकेटचं पतन. लागली नजर.
सर्वात त्वरित क्षेत्ररक्षण देखील लावून घ्या आणि जशी बॉल यानंतरच्या सामन्याचा टॉस देखील आपण करतोय. 8 षटकांचा असणारा सामना आपण पाहिला. टॉस केला जाईल. हॅलो 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 प्रगतीचे कॅप्टन जे कोणी असतील त्यांनी जिथं टॉस का बॉस जिथं आहे तिथे यायचंय. चला प्रगती टीमचे संघनायक कॅप्टन आणि जशी नवीन इनिंग सुरू होईल पुन्हा एकदा खेड तालुक्यातील बुलंदाबाज प्रवीणजी करपे आपल्या समवेत जोडले जातील. थँक्यू. थँक्यू आतिश सर. हॅलो 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 प्रगती कुठे आहे? प्रगती या लवकर टॉसला. कॅप्टन कोण आहे तुमचा? चला यानंतर ज्या दोन संघांची मॅच आहे दोन्ही टीम आपले कॅप्टन जे आहेत ते तुम्ही टॉस बॉक्समध्ये पाठवा. नाणेफेकीचा कौल टॉस आपण त्या ठिकाणी टॉस बॉक्समध्ये संपन्न करणार आहोत. सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक मनापासून MIDC प्रीमियर लीगमध्ये मनपूर्वक मनापासून स्वागत. अखंड हिंदुस्थानाचा आराध्य दैवत राजा शिवछत्रपती यांना त्रिवार मानाचा मुजरा. हॅलो हॅलो या ठिकाणी मी पवार मॅडम यांना विनंती करतो की त्यांनी टॉस करता यायचंय. तुमच्या हस्ते टॉस होणार आहे. आणि खऱ्या अर्थानं फोटोग्राफर ज्यांच्या पदस्पर्शाने ही पुण्यभूमी पावन झालेली आहे जगद्गुरु संत संत तुकोबाराय यांना देखील त्रिवार अभिवादन. सामना क्रमांक 1 देखील मात्र आपण मैदानामध्ये बांधोय. 2 प्रचंड ताकदवार दिग्गज संघांमध्ये ही मॅच आपल्याला मैदानावरती पाहायला भेटते. पहिल्या इनिंगचं समालोचन आतिश सरांच्या माध्यमातून आपण सर्वांनी ऐकलेलं आहे. त्यांचं देखील पुन्हा एकदा मनपूर्वक मनापासून या ठिकाणी आम्ही आभार व्यक्त करेल. लाईव्हवाला चॅनलच्या माध्यमातून जवळपास संपूर्ण स्पर्धा यूट्यूबच्या माध्यमातून आपण लाईव्ह दाखवतोय. त्यांच्या संपूर्ण टीमला कॅमेरामॅन असतील, PC ऑपरेटर असतील, त्याचप्रमाणे त्यांचा जो संपूर्ण स्टाफ आहे, आमचे स्कोरर मित्र देखील असतील, त्यांना देखील मनपूर्वक मनापासून या ठिकाणी धन्यवाद. ऑफिशियली पंच देखील या स्पर्धेला लाभलेले आहेत. ऑफिशियली पंचांना देखील मनपूर्वक मनापासून मी धन्यवाद देईल. 2 सलामीचे बॅटर मैदानावरती दाखल होत आहेत. बॅटिंग टीम तुमचा 12th मॅन तुमचा 12वा जो खेळाडू आहे तो समालोचन कक्षामध्ये पाठवा. कारण खेळाडूंची नावं माहीत असणं खूप गरजेचं आहे. प्रणव आणि अनिकेत भोसले ही जोडी मैदानावरती दाखल झालेली आहे. तर गोलंदाजीच्या ट्रॅकवरती षटक क्रमांक 1 घेऊन गोलंदाज दीपक आवटी इथे मात्र तयार असणार आहे. ऑन स्ट्राईक प्रणव इथे मात्र तयार असतील. पंच कौतील. लेट्स प्ले. सेकंड इनिंगला होईल सुरुवात. या वेळेस इथे जर पाहिलं तर थोडासा स्विंग होणारा चेंडू होता परंतु उजव्या लाईनच्या खूपच बाहेर असणार आहे. पंचांचे दोन्ही हात समांतर धावा येथील अवांतर. यावेळेस इथे जर पाहिलं तर फटका खेळायचा होता परंतु बॅट आणि बॉलचा संपर्क झालेला नसेल. तिकडे बॅकवर्डला गलीमध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय. अर्थातच तिकडे जर आपण पाहिलं तर त्या चेंडूवरती कुठलीही धाव जी मात्र येणार नाही. यावेळेस इथे जर पाहिलं तर पुन्हा एकदा हा चेंडू मात्र अवांतर असणार आहे. अतिरिक्त धाव जी मात्र खात्यामध्ये ऍड होईल. स्कोरर मित्र आमच्या समवेत आहेत, आम्हाला स्कोर कार्डवरती घेऊन जाणार आहेत. पुन्हा एकदा इथे फटका खेळायचा होता परंतु तिकडे पुन्हा संपर्क झाला नाही. अजून एक डॉट बॉल इथे आपण मैदानाच्या आतमध्ये पाहिलाय. सुंदर मॅच आहे. अप्रतिम असं हप्पीचं क्रिकेट आपण मैदानावरती पाहतोय. पुन्हा एकदा वाईट बॉल. तुडुंब भरले नदी नाले तरी सरसागराची येईल काय. लाग झाले खेळ तरी हा खेळ देखना टेनिस क्रिकेट सारखा होईल काय. चांगलं आणि छोटंसं टेनिस क्रिकेट खऱ्या अर्थानं आज आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. बाटच्या साक्यांना हा फटका मात्र घेऊन काढलाय. अर्थातच तिकडे पंच कळतील. लेग बाईकच्या माध्यमातून ही एक धाव जी ॲड होणार आहे. धावफलकावरती धावा 4 धावा ज्या मात्र धावफलकावरती आहेत. 4 रन स्कोर कार्ड 4 धावा धावफलकावरती. षटक जे आहे ते मात्र मैदानावरती
पहिलं मार्ग असतंय फुल टॉस. चेंडू समोरच्या बाजूने डीप लॉंग ऑफला टिपला जाईल. फलंदाज होत आहेत. पहिल्या चेंडूवरती फेल. विकेटचं पतन. It's our star remix. थँक्यू. झेल कोणी टिपलेला आहे? महेश यांनी अप्रतिम झेल तिथे मात्र टिपला या आधीच्या चेंडूवरती. पहिल्या चेंडूवरती चांगला प्रयत्न केला होता, परंतु तिकडे पहिल्या चेंडूपासून आतापर्यंत धावा घेत आले होते बॅटर, परंतु ह्या चेंडूवरती विकेट गमावलेली आहे. विकेट आलेली असेल. पुन्हा एकदा इथे जर पाहिलं तर बॅटर मैदानावरती तयार. यावेळेस इथे जर पाहिलं तर पुन्हा एकदा न्यू बॅटर मैदानावरती दाखल झालेले आहेत. अक्रॉस दी बॅट फटका खेळायचा होता. न्यू बॅटर नेम प्लीज. सिद्धार्थ. ओके. न्यू बॅटर सिद्धार्थ देखील मात्र मैदानावरती दाखल झालेले आहेत. ऑन स्ट्राईक झोनमध्ये बॅटिंग करतील. वाह. पुन्हा एकदा इथे जर पाहिलं तर सुरेख पद्धतीने हा फटका देखील मात्र घेऊन काढलाय. तिकडे त्या चेंडूवरती एक तर आली. दुसऱ्या धाबेसाठी पलायन केलं जाईल. डेंजर झोनला काय. गुड रन बिटवीन द विकेट. 2 धाबा ज्या मात्र मैदानावरती बलम पूर्ण केल्या जाणार आहेत. षटक संपलं पहिलं. पंच खेळवतील आम्हाला. 1 षटकाचा खेळ संपला गेलाय. पहिल्या ओव्हरमध्ये स्कोर कार्डवरती ऑन स्कोर कार्ड तब्बल आणि तब्बल 6 धाबा धावफलकावरती 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये 6 रन ऑन स्कोर कार्ड. लॉस बाय 1 विकेट. फर्स्ट ओव्हर कंप्लीटेड. अर्थातच पहिलं षटक संपलं. 6 धाबा धावफलकावरती 1 गडी बाद. ओव्हर नंबर 2 ला इथे मात्र स्टार्ट होणार आहे. सुरुवात होणार आहे. सुयश. सुयश यांना देखील मात्र आपण गोलंदाजीच्या ट्रॅकवरती बांधणार आहोत. उजव्या हाताने गोलंदाजी करतील. फुल टॉस. समाचार घेतलाय. लाईन से भटके मिलेंगे फटके. चेंडू सीमा पार. 6 धावेसाठी षटकार. मला काय परवा कशाची भीती. मी दिलदार माझे तुम्ही सोबती. थँक्यू. दोन्ही टीम यानंतर ज्या 2 मध्ये आपण सामना कंप्लीट करणार आहोत. आपली प्लेइंग 11ची जी लिस्ट आहे ती या ठिकाणी जमा करायची आहे. तदनंतर कॅप्टन तुम्ही त्वरित समालोचन कक्षाशी संपर्क साधायचा आहे. पुन्हा एकदा ब्रँडेड हिट. लागोपाठचा दुसरा षटकार. 6 धावा. थँक्यू. डीजे ऑपरेटर तुम्हाला देखील मनपूर्वक मनापासून धन्यवाद देईल. प्रेक्षकांना, खेळाडूंना, संघ मालकांना, मान्यवरांना मंत्रमुग्ध करण्याचं काम हे मात्र डीजे ऑपरेटर यांच्या माध्यमातून केलं जाते. त्यांचं देखील पुन्हा एकदा MIDC प्रीमियर लीगच्या वतीने आम्ही आभार व्यक्त करतो. वा काय सुंदर चेंडू. ब्लॉक होल पद्धतीचा चेंडू. परफेक्ट यॉर्कर चेंडू आपण मैदानाच्या मध्ये पाहिलाय. संपर्क तिकडे मात्र होऊ शकत नाही. अर्थातच डॉट बॉल येणार आहे. पुन्हा एकदा सुयश तयार. वेगवान चेंडू. तेजतारक चेंडू होता, परंतु उजव्या लाईनच्या खूपच बाहेर असणार आहे. पंचांचे दोन्ही हात पुन्हा एकदा समांतर. धावा येतील तिकडे मात्र अवांतर. अक्रॉस दी बॅट फटका मात्र डिपेंड विकेटला खेळलाय आणि 2 क्षेत्ररक्षकांची तरी भेदत चेंडू चाललाय सीमारेषेला बाय बाय करत. 4 धावेसाठी चौकार. 4 रन. थँक्यू. 23 रन ऑन स्कोर कार्ड. लॉस बाय 1 विकेट. षटक नंबर 2 ला आपण मैदानाच्या आतमध्ये बांधतोय. सुयश शिंदे द्वारा ते मात्र तिथे मार्गस्थ आहेत. इथे जर पाहिलं तर पुन्हा एकदा थोडासा खराब चेंडू आहे. तिकडे वाईड प्लस त्या चेंडूवरती डेड बॉल असणार आहे. ओके, म्हणजे हा चेंडू पुन्हा एकदा नव्याने टाकावा लागणार आहे. मूर्त चेंडू तिकडे मात्र घोषित केला. कुठलीही धाव तिकडे ह्या चेंडूवरती नसणार आहे. बॉल जो आहे तो ग्राह्य धरणार आहोत ना पंच आपण. ओके, म्हणजे फक्त धावा नसणार आहेत. ओके,
हरकत नाही. चांगला डिसिजन, चांगलं कामकाज पंचांच्या माध्यमातून इथे केलं जाते. पंचांचं देखील पुन्हा एकदा आम्ही आभार व्यक्त करणार आहे. पुन्हा एकदा वाईट बॉल तिकडे मात्र घोषित केलाय. अतिरिक्त धाव आली. अतिरिक्त धाबेने धावफलक वाढलं जाणार आहे. लोवर चेंडू होता तिकडे, शॉर्ट मिड ऑन झोनमध्ये चेंडूला फील्ड केलंय. दरम्यान एक सिंगल येईल. बुनबुन से बनता है सागर, क्षणाक्षणांनी बनतं हे युग, थेंबे थेंबे तळे साचे. या गतीने का होईना इथे धावा येत आहेत. आकडे देखील चेंज होत आहेत. एक सिंगल आली. एक सिंगलच्या मदतीने षटक देखील मात्र संपलं जाणार आहे. दुसरं 2 षटकांचा खेळ इथे मात्र मैदानाच्या आतमध्ये संपलाय. धावफलकावरती धावा तब्बल 25 धावा, ज्या मात्र धावफलकावरती एक गड्याच्या मोबदल्यामध्ये 1 विकेट, 25 रन ऑन स्कोर गार्ड. अर्थातच 2 षटकं संपली. 2 ओव्हर इथे मात्र कंप्लीटेड झालेल्या आहेत. ओव्हर नंबर 3 ला सुरुवात होईल. प्रमोद यांना देखील मात्र षटक नंबर 3 मध्ये आपण गोलंदाजी करताना पाहणार आहोत. ऑन स्ट्राईक 2 मध्ये बॅटर देखील तयार आहेत. प्रणव माने उजव्या हाताने बॅटिंग करतायत. राईट हँडेड बॅटर आहेत. इथे जर पाहिलं तर पुन्हा एकदा उजव्या लाईनच्या हा बाहेर चेंडू असणार आहे. व्हाईट बॉल पंचांनी घोषित केलाय. अतिरिक्त धाव. यावेळेस फटका अप्रतिम, मिड विकेटच्या डोक्यावरनं चेंडू जाऊन पोहोचेल सीमा रेषा पार. A1 ब्रँडेड MIDC प्रीमियर लीगचा हा षटकार. एमपीएल कोर कमिटीचे जे काही प्लेयर असतील त्यांनी स्टेज जवळच थांबायचे. कोणी प्रमुख पाहुणे आले की त्यांना लगेच कॅप आणि ते आपलं पेन हे गिफ्ट करायचे. MPL 2025 अप्रतिम नियोजन आहे. या नियोजनासह खऱ्या अर्थानं ही स्पर्धा इथे संपन्न होतीये. सुंदर प्रहार देखील मात्र आपण या आधीच्या चेंडूवरती देखील पाहिला होता. इथे पुन्हा एकदा बॅक टू बॅक लागोपाठचा दुसरा बिग हिट. चरण षटकार, 6 धावा. दिलदार मनाचं वाढीव तुमचं, दिलदार मनाचा वाढीव तुमचं, होकार भरवचं वेगळंच असतोय. थँक्यू. 38 रन ऑन स्कोर गार्ड, 38 धावा, ज्या मात्र धावफलकावरती असणार आहेत. वा, कमबॅक करणारा चेंडू डॉट बॉल इथे मात्र आपण मैदानाच्या आतमध्ये पाहिला आहे. 38 धावा धावफलकावरती आहेत. पुढे सरसावत पुन्हा एकदा मोठा प्रहार. चेंडू जाऊन पोहोचेल सीमा रेषेच्या पलीकडे. MPLचा हा पुन्हा एकदा षटकार. सरकार तुम्ही केलंय मार्केट जम. सरकार धावफलक वाढेल. काय जबरदस्त बॅटिंग प्रणव माने यांची आपण पाहतो. 13 बॉलमध्ये वैयक्तिक त्यांनी 35 धावा बनवलेल्या आहेत. सिद्धार्थ राणे आहेत दुसऱ्या बाजूनं. 2 बॉल 2 या धावसंख्येवरती वैयक्तिक बॅटिंग करतायत. समोरनं गोलंदाज प्रमोद हे देखील मात्र गोलंदाजी करत आहेत. 44 धावा, लॉस बाय 1 विकेट. 32 बॉलमध्ये 12 धावांची गरज असणार आहे. सुंदर पद्धतीने मिड विकेटला हा फटका मात्र तिकडे खेळून काढला होता. एक सिंगल येणार आहे. पुन्हा एकदा धावफलक वाढलं. 45 रन ऑन स्कोर गार्ड. 31 बॉल्स नीडेड बाय 11 रन. 31 बॉलमध्ये विनिंगसाठी 11 धावा बनवाव्या लागणार आहेत. पुन्हा एकदा तिकडे जर पाहिलं तर सुंदर पद्धतीने हा फटका देखील मात्र खेळून काढला होता. त्या चेंडूवरती एक सिंगल आली. पंच कळवताय. षटक देखील मात्र संपलं जाणार आहे. तिसरं 3 षटकांचं 3 षटकं जी आहेत ती मात्र संपली जाणार आहेत. आणि स्कोर कार्डवरती ज्या धावा आहेत त्या मात्र 46 धावा असणार आहेत एक गड्याच्या मोबदल्यामध्ये. न्यू बॉलर अर्थातच दीपक यांना आपण गोलंदाजीच्या ट्रॅकवरती पाहणार आहोत. लेफ्ट हँडेड बॉलर आहेत. इथे जर पाहिलं तर जबरदस्त चेंडू पेश केला होता. अपील जोरात केलेला आहे. स्क्वेअर लेग पंच तिकडे आहेत. ते मात्र त्यांच्या निर्णयावरती ठाम असतील. कुठलाही धोका नसणार आहे या चेंडूवरती. डॉट बॉल आपण देखील मैदानाच्या आतमध्ये पाहिलेला आहे.
46 धावा ज्या मात्र धावफलकावरती एक गड्याच्या मोबदल्यामध्ये. वा पुन्हा एकदा तिकडे अक्रॉस दी बॅट फटका खेळलाय स्क्वेअर लेगला. चेंडू जाऊन पोहोचेल सीमा रेषा पार. 4 धावेसाठी MPL 2025 चौकार. धावफलक वाढले. विजयासाठी फक्त अजून 6 धावांची गरज आहे आणि मिड विकेटला मोठा प्रहार. MS धोनी स्टाईलनं इथे सामना संपवलेला आहे. अभिनंदन, कॉंग्रॅच्युलेशन चेसिंग टीम. ज्या टीमनं इथे मात्र चेसिंग मध्ये बॅटिंग केली तो संघ इथे मात्र विनिंग ठरतोय. त्या टीमचं नाव असेल अर्थातच राज टायटन्स. हा संघ विजयी झालेला आहे, विन होतोय. अभिनंदन, कॉंग्रॅच्युलेशन टीम. प्रतिस्पर्धी संघ त्यांच्या विरोधामध्ये कोणता संघ होता? BSP ब्लास्टर. तुम्ही देखील मित्रांनो अप्रतिम खेळ करून दाखवलेला आहे. अपयश जरी तुमच्या वाट्याला आलं असलं तरी एक अप्रतिम मनमोहक खेळ तुमच्या माध्यमातून आपल्याला सर्वांना पाहायला भेटलेला आहे. पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा. मनपूर्वक तुमचा देखील आम्ही आभार या ठिकाणी खऱ्या अर्थाने व्यक्त करतो. न्यू मॅचला इथे मात्र आपण सुरुवात करणार आहोत. सेकंड झालेला आहे, गणपती बाप्पांचा जयघोष झालेला आहे आणि पहिली मॅच तिकडे मात्र संपन्न झालेली आहे. मॅच नंबर 2 अर्थातच सामना क्रमांक 2 ला इथे लगेचच आपण मैदानाच्या आत